या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. इंग्रजी भाषेमध्ये म्हटलेलं आहे, डू नॉट कन्फॉर्म एनी लॉंगर टू द पॅटर्न ऑफ दिस वर्ल्ड. डू नॉट कन्फॉर्म एनी लॉंगर टू द पॅटर्न ऑफ दिस वर्ल्ड. नवीन जीवित क्रमामध्ये जी दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आम्ही या जगासंगती समरूप होऊ नये. तुम्ही आणि मी, आम्ही या जगामध्ये वावरत आहोत, आम्ही या जगामध्ये राहत आहोत. परंतु या जगामध्ये राहत असताना, या जगामध्ये वावरत असताना आम्ही या जगासंगती समरूप व्हायचं नाहीये. ही देवाची इच्छा तुमच्याकडून माझ्याकडून आहे. तरुणांनो आणि तरुणींनो, माझ्या प्रिय लेकरांनो, परमेश्वराचं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे की या जगामध्ये राहत असताना आम्ही या जगासंगती समरूप होऊ नये. या जगापासून आम्ही वेगळं जीवन जगावं. जेव्हा लोक आमच्या जीवनाकडे बघतील तेव्हा लोकांना कळेल की अरे हे ख्रिस्ती लोक आहेत, हे येशूचे शिष्य आहेत आणि यांचं जीवन हे वेगळं आहे. आणि म्हणून आम्ही या जगासंगती समरूप होऊ नये. इंग्रजी भाषेमध्ये कन्फर्म हा शब्द वापरलेला आहे आणि ग्रीकमध्ये त्याच्यासाठी जो शब्द वापरण्यात आलेला आहे तो आहे स्कीमा. कन्फर्म या शब्दाला ग्रीकमध्ये स्कीमा हा शब्द वापरण्यात आलेला आहे आणि स्कीमा या शब्दाचा अर्थ आहे फॅशन, आउटवर्ड फॉर्म, अपीयरन्स ऑफ अ मॅन. स्कीमा या शब्दाचा अर्थ आहे फॅशन, आउटवर्ड फॉर्म, अपीयरन्स ऑफ अ मॅन. म्हणजे संत पौल देवाचे वचन आम्हाला सांगत आहे की या जगामध्ये तुम्ही राहत असताना या जगाच्या फॅशन संगती समरूप होऊ नका. या जगाच्या फॅशन प्रमाणे जीवन जगू नका. जे बाह्य स्वरूप आहे त्या बाह्य स्वरूपाला तुम्ही कॉपी करू नका. जेव्हा आम्ही मनुष्याचा विचार करतो, आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते की मनुष्याचं बाह्य स्वरूप हे बदलत जातं. काय म्हणते मी, लक्ष द्या. मनुष्याचं जे बाह्य स्वरूप आहे ते बाह्य स्वरूप रोज बदलत जातं. कसं बदलत जातं? आता तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, सुंदर कपडे घातलेले आहेत, बरोबर. परंतु घरी गेल्यानंतर रात्री झोपताना तुम्ही हे कपडे घालाल का? कोणते कपडे घालाल? झोपण्याचे कपडे, नाईट ड्रेस तुम्ही घालाल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जात आहात, तुम्ही कामाचे कपडे परिधान कराल. तुमच्या कॉलेजमध्ये तुम्ही जात आहात, तुमच्या कॉलेजचा ड्रेस तुम्ही परिधान कराल. सांगण्याचं तात्पर्य आहे मनुष्याचा जो आउटवर्ड फॉर्म आहे, जो आमचे ड्रेस आहे, आमचे कपडे आहे, प्रतिदिन बदलत असतात. सकाळी वेगळा ड्रेस, दुपारी वेगळा ड्रेस, रात्री कामाच्या ठिकाणी वेगळा ड्रेस. आमचा आउटवर्ड फॉर्म, बाह्य स्वरूप बदलत असतं. जेव्हा आम्ही एका लहानच्या बालकासारखं असतो तेव्हा आम्ही दिसायला वेगळे असतो, बरोबर आहे. आम्ही सगळेजण लहान बाळक होतो ना. एक दिवस आम्हाला सगळेजण खेळवत होते, आमचा लाड करत होते. त्यावेळेस आमचं जे बाह्य स्वरूप आहे ते वेगळं होतं. आता तुम्ही तरुण झालेले आहात, तुमचं बाह्य स्वरूप बदललेलं आहे. यांना छान मिशी फुटलेली आहे, दाढी आलेली आहे, तुमच्यामध्ये चांगली ताकद आलेली आहे, तुमचं बाह्य स्वरूप बदललेलं आहे. जेव्हा आम्ही 40 ओलांडू आमचे केस पांढरे होऊन जाईल. आम्ही जेव्हा 60 ओलांडू, 70 ओलांडू आमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या येईल. का मी सांगत आहे हे? यासाठी की मनुष्याचा जो आउटवर्ड फॉर्म आहे, जे मनुष्याचं जे आउटवर्ड जे भाग आहे तो बदलणार आहे. आम्ही कपडे बदलतो, आमचं शरीर बदलतं, आमचे पूर्ण फेस बदलून जातो, आम्ही बदलत जातो. त्याचप्रमाणे या जगाची जी फॅशन आहे ती जगाची फॅशन देखील बदलणारी फॅशन आहे. कशाची फॅशन आहे? कपड्यांची फॅशन, केसांची फॅशन, मोबाईलची फॅशन, वेगवेगळ्या गोष्टींची फॅशन या जगामध्ये आम्हाला पाहायला मिळते. या जगाची फॅशन काही सारखी राहत नाही, फॅशन बदलत असते. आता कोणती फॅशन आलेली आहे? Y2K फॅशन, माहिती आहे? Y2K
नाशिकच्या लोकांना माहिती आहे. आज जर तुम्ही जगामध्ये जर गेले, आपल्या भारतामध्ये तुम्हाला Y2K फॅशन दिसेल, इयर 2000. म्हणजे 1990च्या शेवटी आणि 2000मध्ये जी फॅशन आलेली होती, लोक ज्याप्रमाणे कपडे घालायचे, मी काही काही मुलींना ऑब्झर्व करत होतो, जीन्स पॅन्ट मोठी, त्या काळामध्ये तसे कपडे घालत होते. आता पुन्हा तसे कपडे घालण्याची फॅशन आलेली आहे. मुली टी शर्ट एकदम लहान मुलासारखं घट्ट टी शर्ट घालतील किंवा ओव्हरसाईज शर्ट घालतील, टी शर्ट घालतील. ही Y2Kची फॅशन होती. तुम्ही गुगलवर जा, मी माझ्या मनाने सांगत नाही आहे. ही जी फॅशन आहे ही त्या काळामध्ये होती आणि आज ती पुन्हा या जगामध्ये, आमच्या भारतामध्ये सुरू झालेली आहे. आणि त्यानुसार आम्ही आमचे कपडे घालत आहे, आमचा पेहराव करत आहे, आमचे केस आम्ही करत आहे. तर या जगामध्ये आम्हाला जी फॅशन दिसत आहे ती कपड्यांची फॅशन, केसांची फॅशन, बुटांची फॅशन, स्मार्टफोनची फॅशन आहे. मी असं म्हणत नाही की जगाच्या चालीरीतीप्रमाणे चालू नका. चांगले कपडे घालणं चांगली गोष्ट आहे, स्मार्टफोन वापरणं चांगली गोष्ट आहे, या जगाच्या फॅशनप्रमाणे चालणं चांगली गोष्ट आहे. परंतु आज या जगामध्ये फॅशन आहे अनैतिक जीवन जगण्याची, या जगामध्ये फॅशन आहे व्यसनांची फॅशन करण्याची, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची फॅशन, लिव्ह इन रिलेशनशिपची फॅशन, लेस्बियन गे मॅरेजची फॅशन. चुकीच्या फॅशन आज या जगामध्ये आहे. आज जगामध्ये फॅशन आहे मोबाईल आणि सोशल मीडियावर राहण्याची फॅशन. मोबाईल वापरणं चांगली गोष्ट आहे, सोशल मीडियावर राहणं चांगली गोष्ट आहे, परंतु मोबाईलचा, सोशल मीडियाचा गुलाम बनणं, त्याचा व्यसनामध्ये राहणं ही चुकीची गोष्ट आहे. आणि आजची तरुण पिढी सकाळपासून हातामध्ये स्मार्टफोन, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, त्याचप्रमाणे स्नॅपचॅट, वेगवेगळ्या गोष्टींवरती ते राहतात. त्यांचा एकच उद्देश, कॉमेंट्स किती मिळाले, किती शेअर केलं, किती लोकांनी त्या ठिकाणी आम्हाला फॉलोअर्स मिळाले, एकच गोष्टीकडे लक्ष. व्यसनाधीन झालेले आहे त्या सोशल मीडियाने, त्या मोबाईलमुळे. आणि त्याचा परिणाम त्यांच्या जीवनामध्ये चिंता येऊन राहिली आहे, त्यांच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग येत आहे. आज या जगामध्ये फॅशन आहे, या जगामध्ये जे फॅशन आहे, व्यसन आहे ऑनलाईन गेमिंगचं. पबजी, कोणते कोणते गेम आहेत, पबजी, फ्री फायर, कॉल ऑफ ड्युटी यासारख्या खेळांमध्ये तरुण पिढी दिवसभर गेम खेळत आहे. आपल्या अभ्यासाकडे, आपल्या करिअरकडं, आपल्या कुटुंबाकडे, समाजातील लोकांकडे त्यांचं लक्ष नाही आहे आणि नुसतं दिवसभर पबजी, कॉल ऑफ ड्युटी, फ्री फायरवरती गेम खेळत आहे. राग येत आहे, इमोशन बदलत आहे. आणि मी अनेक वेळेस पेपरमध्ये वाचलं, काही तरुणांनी सुसाईड केली, रागामध्ये काही तरुणांनी खून करून टाकला. आज ही जगाची रीत आहे, ही जगाची फॅशन झालेली आहे. लोक सोशल मीडियावरती आहे, लोक सोशल मीडियावरती वेळ घालवत आहे, लोक ऑनलाईन गेमिंग करत आहे. आज या जगामध्ये फॅशन आहे पार्टी करण्याची फॅशन. पार्टीचं कल्चर आहे, वाढदिवस आहे पार्टी करा, हे आहे पार्टी करा. आणि पार्टीमध्ये ड्रग्ज, सिगारेट, दारू या गोष्टी आहे. आणि जर आम्ही याच्यामध्ये भाग घेत नाही तर लोक म्हणतात की अरे हा व्यक्ती गावठी आहे, हा साधा आहे, हा कूल नाही आहे. आणि म्हणून मी कूल दिसण्यासाठी, मी स्मार्ट दिसण्यासाठी मी देखील स्मोकिंग करत आहे, मी देखील ड्रिंक करत आहे, मी पार्टींमध्ये सहभाग घेत आहे. आज ही जगाची फॅशन आहे. आणि जे ख्रिस्ती विश्वासणारे तरुण आणि तरुणी आहे ते देखील या फॅशनमध्ये आज पडत आहे, या गोष्टींच्या मागे जात आहे, या व्यसनांमध्ये ते जीवन जगत आहे. आज या जगामध्ये फॅशन आहे आमची बॉडी बिल्ड करण्याची. मला कोणी बिल्डर दिसले नाही या ठिकाणी, परंतु अनेक ठिकाणी मी बघतो की त्यांना एकच उद्देश असतो, आपली बॉडी चांगली करणं चांगली गोष्ट आहे, आमची बॉडी मेंटेन करणं चांगली गोष्ट आहे, पण सकाळी दुपारी रात्री जिममध्येच राहणं चुकीची गोष्ट आहे. सकाळी दुपारी रात्री जिममध्ये राहणं, प्रोटीन सप्लिमेंट घेत राहणं, स्टेरॉईडचा अतिरेक करणं
आज या गोष्टी तरुण पिढी करत आहे आणि आपलं शरीराचा नाश करून घेत आहे. मला तुम्हाला सांगू द्या, ही जी जगाची फॅशन आहे, या फॅशनच्या द्वारे आमचा नाश होत आहे. आणि संत पौल म्हणतो की तुम्ही या जगाच्या मागे जाऊ नका. ज्याप्रमाणे या जगातील तरुण पिढी जीवन जगत आहे, तुम्ही त्याप्रमाणे जगू नका. अनैतिक जीवन जगू नका, व्यसनांमध्ये जीवन जगू नका, तर तुमच्या जीवनाच्या द्वारे तुम्ही प्रभूचं गौरव करा. प्रियजनांनो, आम्हाला अनेक वेळेस वाटतं की आम्ही देखील या फॅशनमध्ये आम्ही सहभागी व्हावं. आमचे मित्र मजा करत आहे, आमचे मित्र पार्ट्या करत आहे, आमचे मित्र असं जीवन जगत आहे, मी देखील त्याच्यामध्ये जावं, त्याच्यामध्ये भाग घ्यावा, म्हणजे मला मौज मिळेल, मला मजा मिळेल, मला आनंद मिळेल, मला सुख शांती समाधान मिळेल असं आम्हाला वाटतं. परंतु हा सैतानाचा ट्रॅप आहे. हे जी फॅशन आहे, ह्या ज्या बाह्य गोष्टी आहे, या वरवर आकर्षक दिसतात, त्या आम्हाला अट्रॅक्ट करतात. आम्हाला असं वाटतं की याप्रमाणे केलं तर मला मौज मिळेल, मला मजा मिळेल, मला आनंद मिळेल. परंतु मला सांगू द्या की त्या प्रत्यक्षामध्ये खोट्या आहे, त्या फसव्या आहेत, त्या मुखवटा परिधान केल्यासारख्या आहे. आणि जेव्हा आम्ही या चुकीच्या गोष्टींच्या मागे जातो, तेव्हा आमच्या जीवनामध्ये दुःख, वेदना, निराशा, रडणं आणि नाश या गोष्टी आमच्या जीवनामध्ये राहतात. लक्षात घ्या, आज जे तुम्ही आणि मी, आम्ही या आधुनिक युगामध्ये आहोत. आम्हाला देखील असं वाटतं की आम्ही या जगाच्या फॅशनप्रमाणे चालावं, या जगासारखं आम्ही जीवन जगावं. परंतु मला सांगू द्या, हा सैतानाचा ट्रॅप आहे. सैतान त्या ट्रॅपमध्ये तुम्हाला पकडायला बघत आहे आणि म्हणून तो तुमच्या समोर आकर्षण ठेवतो. आणि जेव्हा आम्ही त्याच्यामध्ये पडतो, तेव्हा आमच्या जीवनामध्ये दुःख, वेदना, त्रास, निराशा आणि दुःख या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. एकदा एक मनुष्य मरण पावला. असं होत नाही, परंतु मी तुम्हाला एक उदाहरण देत आहे. मरण पावला आणि त्याने 50% चांगलं काम केलं, 50% चुकीचं काम केलं, 50% पुण्य केलं, 50% पाप केलं. असं होत नाही बरं, बायबलमध्ये नाही, पण उदाहरण देतो मी. आणि तो वरती गेला आणि मग प्रश्न पडला की याला स्वर्गात टाकायचं का नरकात टाकायचं, कारण अर्ध्या अर्ध्या गोष्टी केलेल्या आहे. मग देवदूतांनी त्याला विचारलं, मित्र तुझी इच्छा काय आहे, तुला स्वर्गात जायचं का नरकात जायचं? तो म्हटला, पहिले मला बघू द्या, स्वर्ग पण बघू द्या आणि नरक पण बघू द्या. ते म्हटले ठीक आहे. आणि मग त्याला स्वर्ग दाखवला. स्वर्गामध्ये सगळ्यांनी पांढरे कपडे परिधान केलेले आहे, सगळं शांततेमध्ये बसून त्या ठिकाणी आराधना करत आहे, सर्व शांतमय वातावरण आहे आणि त्या ठिकाणी कोणताच कल्लोळ नाही, कोणतीच गोष्ट नाही. त्याने पाहिलं, त्याला थोडं बोरिंग वाटलं. त्याने म्हटलं मला नर्क दाखवा. आणि नरकामध्ये मोठे डिस्को लाईट लागलेले होते, मोठी लाइटिंग त्या ठिकाणी होती, मोठी म्युझिक त्या ठिकाणी होती आणि त्या ठिकाणी पुरुष आणि स्त्रिया सोबत डान्स करत होते, सोबत नाचत होते, मौज मजा करत होते, आरडाओरडा करत होते. आणि त्याला वाटलं, रे बापरे, नर्क किती छान आहे, मोठी लाइटिंग आहे, म्युझिक सुरू आहे, मोठा डान्स सुरू आहे. आणि त्याने ठरवलं मला नरकात जायचं आहे. कुठे जायचं आहे? नरकात. आणि त्याला नरकामध्ये टाकलं. आणि जेव्हा तो नरकामध्ये पडला, तेव्हा त्या ठिकाणी काय होतं? अग्नीचं सरोवर, चटके. आणि तो ओरडू लागला की अरे हे काय आहे, मला दाखवलं ते वेगळं होतं आणि हे काय आहे? आणि देवदूत म्हटला, ती नरकात येण्यासाठी आमची ॲड आहे, कारण नरकामध्ये यायला कोणी तयार नसतं, म्हणून ती आम्ही ॲड दाखवतो, त्याच्याने लोक नरकामध्ये येतात. तर जी ॲड आहे, ही ॲड फसवी असते. फेअर अँड लवलीची ॲड. मी पण तुमच्यासारखा तरुण होतो, सेमिनरीमध्ये शिकत होतो. आणि मग असं कळालं की फेअर अँड लवली लावल्याने गोरं होतं. दर महिन्याला फेअर अँड लवली आणायचो, पण मी गोरा झालो नाही. तुम्ही झाले का गोरे? परंतु ॲडमध्ये आम्ही बघतो फेअर अँड लवली लावली की लगेच गोरं झालं. माझ्या काळामध्ये एक्स परफ्यूम होता. एक्स परफ्यूम मारला की इकडनं मुलगी पळत येते, इकडनं मुलगी पळत येते, इकडनं मुलगी पळत येते.
पण तुम्ही प्रत्यक्षामध्ये एक पूर्ण परफ्यूम मारा बॉटलचा, कोणतीच मुलगी येणार नाही. सांगण्याचं तात्पर्य, ही जी ॲड असते ही ॲड फसवी ॲड असते. या जगामध्ये ज्या फॅशन्स आहेत, ज्या चालीरीती आहे, या सैतानाकडून आहे, आम्हाला फसवण्यासाठी, आम्हाला देवापासून दूर नेण्यासाठी, आम्हाला बहकवण्यासाठी, आमच्या जीवनाचा नाश करण्यासाठी. आणि म्हणून संत पाऊल म्हणतो की या जगामध्ये वावरत असताना तुम्ही या जगासंगती समरूप होऊ नका, या जगाच्या फॅशन प्रमाणे चालू नका. लोक पापामध्ये जीवन जगत आहे, तुम्ही पापामध्ये जीवन जगू नका. थोडक्यामध्ये तुम्ही चॅमेलियॉन सरड्यासारखे बनू नका. चॅमेलियॉन सरडा माहिती आहे का? झाडावरती गेला हिरवा रंग परिधान करतो, खडकावरती गेला खडकाचा रंग परिधान करतो, वाळूवर गेला वाळूचा रंग परिधान करतो. ज्या ठिकाणी जात आहे त्या ठिकाणी सरडा त्याप्रमाणे रंग बदलतो. त्या रंग बदलणाऱ्या सरड्यासारखं तुमचं आणि माझं जीवन नसावं. मी चर्चमध्ये आहे म्हणून मी पवित्र जीवन जगत आहे, मी कॉलेजमध्ये गेलेलो आहे म्हणून मित्रांबरोबर सिगरेट पित आहे, दारू पित आहे, मी या ठिकाणी गेलेलो आहे म्हणून मी असं जीवन जगत आहे. अनेक वेळेस लोक म्हणतात, पाळसाहेब नाही आम्हाला असं करता येत नाही, आम्हाला कॉम्प्रोमाइज नाही करता येत, आम्हाला आमच्या क्लायंट बरोबर या गोष्टी कराव्या लागतात, आम्हाला ड्रिंक घ्यावं लागतं, आम्हाला हे करावं लागतं, आम्हाला ते करावं लागतं. अरे हे एक्सक्युजेस आहे, या चुकीच्या गोष्टी आहे. जर देवाचं वचन आम्हाला सांगत आहे की जर आम्ही येशूचे शिष्य आहोत, त्याच्या रक्तामध्ये आम्ही वेगळे झालेले आहोत, तर आम्ही या जगासंगती समरूप होणार नाही. जरी माझा बॉस ड्रिंक करत असला, माझे कलिग ड्रिंक करत असले, ते स्मोकिंग करत असले, परंतु मी या जगाच्या फॅशन संगती समरूप होणार नाही. मी व्यसनांच्या मागे जाणार नाही, मी चुकीच्या गोष्टी करणार नाही, मी देवाला आवडणारं जीवन जगेल. एका अमेरिकन चित्रकाराने एक सुंदर चित्र रेखाटलं. पाण्यामध्ये मासे पोहत आहेत. सर्व मासे प्रवाहाच्या दिशेने पोहत आहे आणि एक मासा प्रवाहाच्या विरुद्ध पोहत आहे. आणि त्या चित्रकाराने ते नाव दिलं की जे मासे प्रवाहाच्या दिशेने जात आहेत ते जगिक लोक आहेत, आणि जो मासा प्रवाहाच्या विरुद्ध वाहत आहे तो ख्रिस्ती व्यक्तीचं दर्शक आहे. आज जे तुम्ही आणि मी, आम्ही स्वतःला ख्रिस्ती म्हणतो, स्वतःला विश्वासणारे म्हणतो. आज तुमचं आणि माझं कर्तव्य आहे, आम्ही या जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जीवन जगावं, आम्ही या फॅशनच्या विरुद्ध जावं. लोक असं करत आहे म्हणून मी असं करतो, तरुण असं करत आहे म्हणून मी असं करतो, तरुणी अशी करते म्हणून मी असं करतो, हे चुकीचं आहे. एक उदाहरण देतो आणि पुढच्या मुद्द्याकडे जातो. दानिएलाविषयी माहिती आहे तुम्हाला? दानिएलाला त्याच्या तरुणपणामध्ये जेव्हा त्याला गुलाम म्हणून आणलं, राजाने काय सांगितलं त्यांना? काय द्या? काय द्या त्याला? अन्न कोणतं द्या? राजाच्या घरचं भोजन, राजाला जे भोजन मिळणार आहे ते भोजन आणि द्राक्षरस द्या. दानिएल एकटा नव्हता आला त्या ठिकाणी. अनेक यहुदी मुलांना त्या ठिकाणी पकडून आणलेलं होतं. ते यहुदी मुलं देखील त्यांना लहानपणापासून शिकवलेलं होतं की मूर्तीच्या समोर अर्पण केलेलं नैवेद्य कधी खाऊ नये, देवाचा सन्मान करावा हे त्यांना माहिती होतं. आणि हे सर्व यहुदी तरुण जेव्हा राजाकडे आले आणि राजाने सांगितलं की यांना मी खाईल ते अन्न द्या आणि द्राक्षरस द्या, सर्व यहुदी तरुण तयार झाले. परंतु दानिएल आणि त्याचे 3 मित्रांनी ती गोष्ट नाकारली. त्यांनी त्या खोजाला सांगितलं, तो स्वयंपाकी होता, त्याला सांगितलं तू आम्हाला साधं अन्न दे. का सांगितलं? कारण त्याला माहिती होतं की राजाला जे अन्न दिलं जातं ते अन्न मूर्तीच्या समोर त्याचा नैवेद्य दाखवला जातो, मूर्तीच्या समोर त्याचं अर्पण केलं जातं आणि ते अन्न वाढलं जातं. दानिएलाला माहिती होतं की जर मी ते अन्न खाल्लं तर मी विटाळल्या जाईल, मी अशुद्ध होईल, मी अपवित्र होईल, मी देवापासून दूर जाईल. आणि त्याने निश्चय केला की मी स्वतःला विटाळू देणार नाही. बाकीच्या यहुदी मुलांनी खाल्लं, त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं की काही हरकत नाही, आता मी या ठिकाणी नाही, आम्ही गुलाम आहे, आम्ही याप्रमाणे जीवन जगतो. परंतु दानिएलाने ती गोष्ट केली नाही.
आज दानिएलासारखं तुम्हाला आणि मला बनायचं आहे. ज्या ठिकाणी आम्ही आमच्या कामाच्या ठिकाणी आहे, आमच्या कॉलेजमध्ये आहे, आम्ही कुठेही आहे, आणि जर आमची चुकीची गोष्ट आम्हाला करायला सांगत आहे, आम्ही सरळ सांगायचं की मी येशूचा रक्तामध्ये धुतला गेलेला आहे, मी या गोष्टी करू शकत नाही, मी या गोष्टी करणार नाही. ज्याप्रमाणे दानिएलाने कॉम्प्रोमाइज केलं नाही, त्याने त्या गोष्टीचा नाकार केला आणि त्याचा परिणाम काय झाला? देवाने त्याला काय केलं? सर्व ज्ञानांमध्ये पारंगत केलं. तरुणांनो आणि तरुणींनो, जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही, देवाला आवडणारं तुम्ही जीवन जगाल, तर देव त्याच्या ज्ञानाने, त्याच्या बुद्धीने, त्याच्या सामर्थ्याने तुम्हाला भरून टाकेल. तुमच्या जीवनामध्ये तो तुम्हाला उंच करून टाकेल. तुमच्या शिक्षणामध्ये, तुमच्या करिअरमध्ये, ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला तो पुढे नेईल. केव्हा? ज्या वेळेस तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगाल. तुम्ही या जगासंगती समरूप होणार नाही, तुम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही, तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे ठाम राहाल, तेव्हा देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करेल.